थेट सोलापुरातून बातमी आहे। सोलापूर जिल्ह्यात उसाला पहिली उचल 3400 रुपये मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। संघटनेच्या वतीने सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने यात सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण यांनी। पाहूया। शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकताय दृश्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन जे आहे ते शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून केल्याचं एकूण चित्र आपल्याला पाहायला मिळते। उसाला पहिली उचल जी आहे ती 3400 रुपये मिळाली पाहिजे यासाठीचं जे आंदोलन आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येतंय। आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी मागच्या काही वेळापासून वाहतूक जी आहे ती पूर्णतः ठप्प झाल्याचं एकूण चित्र आपल्याला दिसून येतंय। आणि त्यामुळे आपण पाहू शकताय की हातामध्ये झेंडे घेऊन या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते रस्त्यावर उतरल्याचं एकूण चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। हे जे कार्यकर्ते जे आहेत ते आपण जर बघितलं तर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। पोलीस जे आहेत ते आता यांना या ठिकाणी हटवतानाचं एकूण चित्र पाहायला मिळते। आणि ही जी गर्दी आहे ती पांगवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं एकूण चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर मागच्या काही वेळापासून हा जो मार्ग आहे तो ठप्प झालेला होता आणि त्यामुळे एकूणच आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी या ठिकाणी आपण जर बघितलं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनं मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडल्याचं एकूणच चित्र आपल्याला सध्या सोलापूरमध्ये पाहायला मिळतंय। नागराज घंटेसह विश्वभूषण लिबे, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।